नमस्कार, मी कमलेश पवार KRP मोटिवेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत सकारात्मक दृष्टिकोनाची ताकद, पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग। मित्रांनो, गोष्ट आहे आणि ती तुम्हाला मी सांगणार आहे। एका गावात एक शेतकरी राहत होता, जो नेहमी आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असे। एक दिवस त्याच्या शेतात काम करत असताना त्याचा बैल पडक्या विहिरीत पडला। बैल खूप मोठा होता आणि त्याला बाहेर काढणं कठीण होतं। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला काय करावं ते कळत नव्हतं। मित्रांनो, गावकरी गोळा झाले आणि शेतकऱ्याला म्हणाले, हा बैल आता बाहेर काढणं शक्य नाही, त्याला जिथे आहे तिथेच दफन करून टाक, असं शेतकऱ्यांना गावकरी सजेस्ट करत होते, सल्ला देत होते। त्यावर शेतकरी काही वेळ विचारात पडला, पण शेवटी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याने निर्णय घेतला। तो म्हणाला, जर बैल वाचणार नसेल तर विहिरीला तरी पूर्ण बुजवू। शेतकऱ्याच्या डोक्यात मित्रांनो असा विचार आला आणि तो सर्वांना बोलून दाखवला, जर बैल वाचणार नसेल तर विहिरीला तरी पूर्ण बुजवून टाकू। तो आणि गावकरी विहिरीत माती टाकायला लागले, पण प्रत्येक वेळी जेव्हा माती बैलावर पडायची तेव्हा बैल ती माती झटकून बाजूला टाकायचा आणि तिच्यावर पाय ठेवून वर चढायचा। हे करत करत बैल काही वेळात विहिरीच्या वर पोहोचला आणि बाहेर पडला। गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं आणि त्याने शेतकऱ्याचं कौतुक केलं। शेतकरी म्हणाला, संकट कितीही मोठी असली तरी ती झटकून त्यावर उभं राहिलं तर आपण नक्कीच यशस्वी होतो। तत्वज्ञान, सकारात्मक दृष्टिकोन आणि संकटावर योग्य दृष्टिकोन ठेवून त्यावर मात करण्याची ताकद आपल्याला यशस्वी करते। संकट आपल्याला खचवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला घडवण्यासाठी येतात। मित्रांनो, आजच्या या गोष्टीपासून तुम्हाला बोध चांगलाच मिळाला असेल, तर आजची ही गोष्ट सकारात्मक दृष्टिकोन व त्याची ताकद किंवा पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे आपल्याला आजच्या या गोष्टीतनं शिकायला मिळालं। मित्रांनो, ही गोष्ट आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।